नमस्कार. कसं आहे सगळे? तर पावसात भिजलात की नाही? मग कारण पावसाने जोरदार झोडपून काढलेलं आहे सगळ्यांना, बरोबर ना? मुंबईत तर खूप पाऊस पडतो आणि मी तुम्हाला दाखवलं आहे मुंबईमध्ये काय काय कशी कशी हालत होते सगळ्यांचीच. तर आज अहोंना आज भजी खायचं त्यांचं मन केलेलं आहे. आणि मग भजी तर कुठली असतात, नॉर्मली कांदा भजी, बटाटा भजी, पण त्यांना ना घोसाळ्याची भजी खायची आहेत. तर मी तुम्हाला दाखवणार आहे काय प्रकार आहे हा घोसाळ्याची भजी, म्हणजे नक्की काय असतं. बऱ्याच जणांना माहिती आहे, बऱ्याच जणांसाठी हा नवीन प्रकार आहे. तर मी तुम्हाला दाखवणार आहे घोसाळ्याची भजी कशी असतात, कशी लागतात, ते सगळं खाऊन करून सगळी अशी रेसिपी छानपैकी तुम्हाला दाखवणार. ठीक आहे, तर चला बघूयात आपण घोसाळ्याची भजी. तर हे बघा, आपण सगळं किचन असं टापटीप करून ठेवलं आहे आणि आता घोसाळ्याची भजी करण्यासाठी आपल्याला काय काय लागत आहे त्याचं सामान आपण आणून ठेवलं आहे इथे. तर बघूयात आपण काय काय लागते. ठीक आहे, तर हे बघा, पहिलं तर म्हणजे बेसनचं पीठ. ठीक आहे, तर आपण बेसनचं पीठ घेतलेलं आहे इथे, हे असावं म्हणून आपल्याला जास्त कमी. त्याच्यानंतर हे आहेत बटाटे. तर घोसाळ्याच्या भजीसोबत आपण बटाट्याचीही भजी करणार आहोत. तर घोसाळे बघा, हा प्रकार आहे. हे आहेत घोसाळे, ज्याचे सालं वगैरे काढून छान असे बटाट्यासारखंच त्याची रेसिपी आहे, फक्त ह्याची चव वेगळी लागते, कुरकुरीत लागतात, हा त्याचा विषय आहे खरं तर. आणि ही आहे कोथिंबीर, जी प्रत्येक भाजीमध्ये कोथिंबीरशिवाय मजा नाही आहे, त्यामुळे ही कोथिंबीर. आणि आपल्याकडे इथे कांदा आणि हे बटाटे आहेत. तर हे सगळं आता आपण बघितलं आहे ना, ह्याच्यामध्ये सोडा आहे. म्हणजे सोडा म्हणजे थोडासा कुरकुरीत होण्यासाठी, थोडीशी भजी फुगण्यासाठी आपण तो वापरणार आहे. तर चला मग आता आपण सगळं काही कटछट करून घेऊयात, चला. हो, तर हे बघा, ही आहेत घोसाळी आणि आपण 2 घोसाळी आणलेत, पण आपण एकच घोसाळी आता आज त्याची भजी करणार आहोत, त्यामुळे एकाच घोसाळीचं आपल्याला कटिंग करायचं आहे. ते वरचं जे साल आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर मी आता साल काढून घेते. हॅलो, तर हे बघा, आपण आता घोसाळी कटिंग करत आहोत. हे साल काढून घेतो त्याची, आणि त्याचे ना छोटे छोटे काप करायचे असतात, त्याच्यामुळे पूर्ण त्याचं साल कडू असतं, त्यामुळे पूर्ण आपल्याला ते काढून टाकायचं आहे. बघा, तर हे बघा, आपण आता कांदा चांगला चिरून घेतला आहे, बारीक चिरून घेतला आहे, कारण कांद्याच्या पाती ह्या बेसन पिठामध्ये जाऊन त्या अशा एकदम कुरकुरीत होऊन जातात, त्यामुळे बारीक बारीक काप केले आहेत. आणि बटाटे ह्याचेही बघा साल काढले आहे आणि त्याचेही काप केले आहेत. तर बटाट्याचे काप थोडे आपण मोठे ठेवू शकतो, कारण ते जेव्हा फ्राय होतात तेव्हा ते बटाट्याची चव लागण्यासाठी थोडेसे मोठे काप आपल्याला ठेवायचे आहेत. आणि हा पूर्ण जे आपण जे बनवले त्याला पूर्ण स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचा आहे, त्यामुळे पाण्यातच आपल्याला ठेवायचं आहे. त्यासोबतच इथे आहे, हे आहेत घोसाळी, आणि त्यांना बघा आपण सेम बटाट्यासारखे त्याचं साली काढून कापलं आहे आणि त्याच्यामध्येच ह्या मोठे कापही केले आहेत. ठीक आहे, आणि त्याच्यासाठी आपल्याला सगळं लागणार आहे, आपण सगळे आता इथे तयारी करत आहोत. तर इथे हे सगळं जिरे मोहरी आपल्याला जे काय लागणार आहे त्याचा हा मसाल्यांचा डबा आहे. त्यासोबतच इथे आहे हे कोथिंबीर चिरून ठेवली आहे, आणि त्यासोबतच कोथिंबीर तर पाहिजेत, आणि त्यासोबतच इथे बघा काय चाललं आहे, इथे आहे मिरची, आणि ती मिरची आपल्याला आपण ठेचून घेत आहोत. ठीक आहे, तर आता बघूयात आपण नेक्स्ट काय आहे. तर हे बघा, मिरचीचा आपल्याला ठेचा करून ठेवायचा सगळा, त्यामुळे आपण तो असा करत आहोत. ठीक आहे, तर चला मग. तर ठीक आहे, चला मग आपण आता बेसन पीठ घेऊयात. पूर्ण आपल्याला कालवायचं आहे, त्याच्यामुळे त्या अंदाजाने आपल्याला बेसन ओतायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आता आपण हळद टाकणार आहोत. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण मीठ घालणार आहोत. त्याच्यानंतर आता जिरं टाकूयात. तर हे बघा, आपण आता याच्यात जिरं टाकणार आहोत थोडंसं, जेणेकरून जरा चव येईल. त्याच्यानंतर चटणी टाकायची, आपली ही घाटी चटणी आहे, त्या चटणीशिवाय काहीच नाही होऊ शकत. तर ही चटणी टाकणार आहोत आपण, थोडीशी टाकूयात, जास्त तिखट होईल. बघा, आपण आता सगळ्याचं मिश्रण केलं आहे आणि त्याच्यासोबतच हा मिरचीचा ठेचासुद्धा टाकला आहे, जेणेकरून जरा चांगली चव येईल. ठीक आहे, थोडंसं आपण तेलही घालणार आहोत, जेणेकरून बॅटर आपलं छान होऊन जाईल. हां, आपण आता कोथिंबीरसुद्धा त्याच्यामध्येच टाकत आहोत, जेणेकरून कोथिंबीरचा सगळा सुवास त्या बॅटरला लागेल.
छान प्रकारे. चला रे पावसाळ्याचा आनंद घेऊया, मस्तपैकी हे घोसाळ्याची भजी खाऊया. चला चला हो चला भजी खायला जायचं, आनंद लुटायचा आहे. तर हे बघा, आपण आता असं बॅटर बनवलं आहे, सगळं असं एकजीव करून घेतलेलं आहे. आणि आपण आता लागेल तसं पाणी घेणार. बघा घट्ट आहे हे, त्यामुळे आपण अजून थोडंसं पाणी अजून थोडंसं पातळ करणार, जेणे की ह्या सगळ्याला ते लागेल, पूर्ण त्याचा लेप येईल, त्याला काय लेअर येईल असा. हे बघा, आपण आता कांदा आणि बटाटा आणि घोसाळी सगळं ह्या बॅटरमध्ये मिक्स केलेलं आहे. ठीक आहे, जेणे की सगळ्याला एका बॅटरची चव लागेल. आणि हे बघा, कढईमध्ये भरपूर सारं तेल घेतलेलं आहे आपण, जेणे की हे सगळं फ्राय होण्यासाठी भरपूर प्रमाणात तेल लागतं. त्यामुळे आपण तेल कढईमध्ये घेतलेलं आहे, गरम करत स्लो आचेवरती ठेवलेलं आहे. ठीक आहे, तर बॅटरला तरी पण आपल्याला पूर्ण मिश्रण येण्यासाठी आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे थोडा वेळ. तर हे बघा, तेल आपण गरम झाले की नाही चेक करण्यासाठी थोडेसे टिपके टाकले आहेत. आणि ते बघा सगळं ताटावरती पेपर वगैरे अंथरून ठेवलं आहे, जेणेकरून आपण हे घोसाळी आता काढले आहेत. बघा, आपल्याला घोसाळी स्पेशली करायची, त्यामुळे घोसाळी मी आता असं पूर्ण लेअरमध्ये त्याला असं बुडवून ठेवलेलं आहे. आणि तो असा लेअरच मी सोडणार आहे. फक्त घोसाळी आपण करूयात आणि नंतर कांदा वगैरे टाकूयात. ठीक आहे, चला आपण घोसाळी टाकून घेऊयात. घोसाळी उचलून आपण आता चांगले झाले. बघा, अस्सल आणि चविष्ट चवदार अशी घोसाळ्याची भजी आपल्याला आता दिसत आहेत. आणि तितकी चवदार लागत आहे. मी एक टेस्ट केली आत्ता, काय सांगू तुम्हाला. ते बघा, मी अजून टेस्टच करत आहे. खरं तर खूप मस्त लागत आहे. हे बघा, खाऊन झालेलं आहे माझं, आणि तुम्ही पण खाल्ले या, खूपच भारी झाले आहे. मस्त ब्राउनिश कलर येईपर्यंत त्यांना ठेवायचं आहे. ब्राउनिश कलर झाले की समजायचं की आता मस्त फ्राय झाले आहेत. तुम्ही मस्त खाऊ शकता. मस्त राहा, फस्त करा. तर हे बघा, आपल्याकडे आता तयार झाली आहे, ते म्हणजे खूप छान चविष्ट अशी घोसाळ्याची भजी. तर हे बघा, बघू शकता तुम्ही किती छान झालेत आणि एकदम खमंग असे लागते. ते बघा, वा, काय भजी आहे. घोसाळ्याची भजी खायला या. घोसाळ्याची भजी, कांदा भजी आणि बटाटा भजी, कोणती पाहिजे तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. घोसाळ्याची भजी माहिती का, कमेंटमध्ये सांगा. टेस्ट हे एक घेऊ का. खमंग, खुसखुशीत आणि चवदार चविष्ट असे घोसाळ्याची भजी खायलाच हवी. कारण पावसाळ्यात तर भजी नाही खाणार तर काय, मग भजी पाहिजे.